नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. पहिल्यांदाच सांगते, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न राहणार नाही. मी डिटेल टप्प्याटप्प्याने सांगत आहे. ज्यांना सांधे दुखत आहेत, कंबर दुखते आहे, मान दुखते आहे, जॉईंट्स दुखत आहे, त्यांच्यासाठी आज एक प्रभावी मुद्रा सांगत आहे. ही मुद्रा कधी करायची? तर अगदी सकाळ सकाळ केली तरी चालेल, म्हणजे सूर्योदयाच्या जवळपास केली तरी चालेल, किंवा जेव्हा संध्याकाळी. सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल, गडबड असेल, तर संध्याकाळी करा, पण पोट तुडुंब भरलेलं नको. आपल्याला आता हे का दुखतं? तर ह्याच्यासाठी तुम्हाला सांगते की आपल्या शरीरातलं आकाश तत्व बिघडलं तर आपले सांध्यांमध्ये गॅप वाढते तरी किंवा कमी होते. पृथ्वी तत्व हे झालं तर आपल्या हाडांमध्ये कडकपणा येतो आणि जलतत्व सुद्धा इम्बॅलन्स झालं तर तिथला जो हे असतो स्निग्धपणा, हळुवारपणा, कार्टिलेज असतं, या सगळ्यांना जलतत्व जर कमी झालं तर आपल्या ह्या सगळ्यांवर परिणाम होतो. आत्ता मी जी मुद्रा सांगणार आहे ती दोन्ही हातांनी करायची आहे. वेगवेगळी दोन्ही हातांनी करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी ही दोन्ही हातांनी एकाच वेळेस दोन्ही हातांनी करायची आणि कुठल्या हाताने कुठली करायची हे लक्षपूर्वक करा. अत्यंत गुणकारी आहे ही मुद्रा. साधारण तुम्ही 30 ते 40 मिनटं करा आणि सलग नाही जमलं तर 15-15 मिनटं दोनदा करा. आणि करताना तुम्ही खुर्चीवर, ज्यांना खालती बसता येत असेल त्यांनी खाली बसा, पण डायरेक्ट पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व ह्याच्यात असल्यामुळे डायरेक्ट पृथ्वीशी खाली एकदम डायरेक्ट बसू नका. तुम्ही काहीतरी आसन घ्या, त्याच्यावर बसा. खुर्चीवर बसताना सुद्धा तुमचे पाय जर खालती जमिनीला टेकत असतील तर पायाच्या खालती सुद्धा तुम्ही काहीतरी सतरंजी वगैरे ठेवा. खालती बसता येत नाही आणि सुखासनात बसा. हा जो मणका आहे हा ताठ ठेवायचा, मणका ताठ ठेवायचा, डोळे अलगद बंद करायचे. पण आत्ता मात्र तुम्ही कुठल्या हाताने कुठली मुद्रा करायची हे लक्षात घ्या. हा आपला उजवा हात आहे, आलं लक्षात? उजवा हाताचं हे जे मधलं बोट आहे हे अंगठ्याला लावायचं, अंगठ्याच्या पहिल्या टोकाला. हे पहा, मधल्या बोटाचं टोक आणि अंगठ्याचं टोक जोडायचं, म्हणजे काय झालं? हे आकाशमुद्रा. ही आकाशमुद्रा उजव्या हाताने करायची आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या शरीरात जिथे गॅप होतो, वाढतो किंवा कमी होतो, तर तेव्हा ही आकाश तत्वाची ही मुद्रा करायची आहे. आपल्या प्रत्येक सांध्यांमध्ये, मणक्यांमध्ये ठराविक अंतर असतं आणि ते जर अंतर कमी जास्त झालं तर तिथला सांधा दुखू शकतो, त्याच्या सूज येऊ शकते. म्हणून ही आकाशमुद्रा करायची आहे. आता ही दुसरा हात घ्यायचा, डावा हात घेतला तर डाव्या हाताची हे पहा, ही रिंग फिंगर आणि करंगळी, म्हणजे मी तुम्हाला प्राणमुद्रा जी आहे ती इथे करायची आहे. बघा, रिंग फिंगर आणि जलतत्व, आपल्याला पृथ्वी मुद्रा आणि जल दोन्ही संतुलित करायचं आहे, म्हणून डाव्या हाताची ही मुद्रा करायची. आलं लक्षात? पहा, ही आणि ही असं. हे बोट सरळ ठेवा. ज्यांचे सरळ होत नसेल तर हळूहळू काही दिवसांनी होतील. तुमचे हे दोन्ही तत्व संतुलित झाले की आपोआप ही बोटं सरळ होतील. बघा, या हाताची आकाशमुद्रा आणि ह्याची प्राणमुद्रा, हे तुम्ही तुमच्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि असे हात ठेवायचे. आपण याचक आहे आणि आपल्याला वर्ण ही वैश्विक शक्ती पुरवत आहे, म्हणून हे असं ठेवायचे, गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद बंद करा, डोळे अलगद बंद करा आणि आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा. श्वास अगदी सावकाश आणि दीर्घ श्वास घ्या, की जेणेकरून तुमचा एक लय ठेवा. श्वास घेताना सुद्धा लय ठेवा आणि पूर्ण लक्ष दुखऱ्या भागावर केंद्रित करा. समजा तुमचा गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर लक्ष केंद्रित करून श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. आणि जर शक्य झाल्यास थोडं सरावानी हे सगळं झाल्यावर भ्रामरी करा. भ्रामरी एक साथ हे सगळं केल्यामुळे, म्हणजे श्वास, भ्रामरी आणि मुद्रा ह्या एकत्रित केल्यामुळे या सगळ्या तिन्हींचा इतका सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळेल आहे आणि हा इतका लक्षणीय असेल की तुमचं दुखणं कुठल्या कुठे पळून जाईल.
फक्त करणं, सातत्याने करणं हे गरजेचं आहे. बघा परत हा, तुम्हाला दिसली ही आकाश मुद्रा, प्राण मुद्रा, हे पहा हे पृथ्वी तत्व आणि हे जलतत्व अंगठ्याच्या ह्याला चिटकवलं आहे. असे हात मी गुडघ्यांवर ठेवलेले आहे, डोळे अलगद बंद ठेवलेले आहे आणि मी भ्रामरी करते. भ्रामरी म्हणजे भ्रमरासारखा आवाज करणं, श्वास घेणं आणि सोडणं. हे पहा, दीर्घ श्वास घेतला, हे असं तुम्हाला जितक्या वेळ शक्य आहे तेवढं नक्की करा. मुद्रा तुम्ही 2 भागात केल्या तरी चालतील, की म्हणजे 20-20 मिनिटात 2दा केलं तरी चालतील आहे, पण करणं गरजेचं आहे. बघा तुमचे सांधे दुखणे किंवा सांधे दुखी आहे, कंबर दुखी आहे, जॉईंट्स दुखी आहे, जे आहे आपले संधिवात दुखतो, आपले सगळे हाडं दुखतात, आता थंडीमुळे सगळ्यांचे हाडं दुखतात, तर हे सगळे तुमचं दुखणं कुठल्या कुठे पळून जाईल. हे फक्त करणं गरजेचं आहे आणि सातत्याने करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.